अनेक ठिकाणच्या लढतींमध्ये बंडखोरांचा परिणाम जातीपातीचं राजकारण असेल त्या ठिकाणी मतदारांना करण्यात आलेलं आवाहन काही दिग्गजांना धक्का बसण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? या दिग्गजांमध्ये कुणाकुणाचा समावेश असू शकतो? नाही, तर तुम्ही सांगताय कोणाचा समावेश असेल तो, परंतु निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना अनेकदा पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागतो. त्याच्यामुळे ही निवडणूक काही दिग्गजांना पराभव पत्करावा लागणारच नाही असं काही सांगता येत नाही, सोपी नव्हती. परंतु एक गोष्ट खरी आहे की सरकारच्या माध्यमातून जी आमची लोक उभी आहेत त्यांना त्या मानाने सरकारमध्ये असताना सुद्धा ज्या पद्धतीने अँटी इन्कम्बन्सी जनरली असते तशी काही दिसत नाही. आता तुम्ही श्वेता महालेंचं सांगितलं पराभवाची शक्यता, मला तर अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. अमित साटम आपण सांगितले पराभवाची शक्यता, मला अजिबात वाटत नाही. आता आपण या ठिकाणी शक्यतांवर त्या ठिकाणी बोलतोय. बरोबर. आता एक गोष्ट मला मान्य आहे की दिलीप वळसे पाटील आहेत, तिथे लढत देवदत्त निकमांच्या जोरात त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हे आपले जर तरचे अंदाज आहेत, पण फार मोठं दिग्गजांना काही या ठिकाणी होईल असं त्या ठिकाणी वाटत नाही. कारण त्या दिग्गजांबरोबर आता पक्ष आहे, ह्या पक्षात नाही उमेदवारी मिळेल, त्या दुसऱ्या पक्षाचा बॅकअप मिळालाय. म्हणजे दिग्गज स्वतःची 20-25 हजार मतं घेऊन असतात आणि नंतर पक्षाचा बॅकअप मिळाला, कार्यकर्ते, नेत्यांच्या सभा, यंत्रसामुग्री, यातनं मला वाटतं यावेळेला फार काही दिग्गजांना धक्का लागेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. लोकसभेला जरूर दिग्गजांना त्या ठिकाणी धक्का लागला, केंद्रातले मंत्री त्या ठिकाणी सगळे पराभूत बऱ्यापैकी बहुतांशी झाले. बरोबर, असं मला वाटत नाही की यावेळेला फार मंत्री महाविकास आघाडीमधले काही दिग्गज पराभूत होतील असं तरी वाटतं का? नाही, आता हे बघा, दिग्गज म्हणजे कोण आहे ते ठरवायला लागेल. पदानी दिग्गज नसतो. दिग्गज जो मतदारसंघावर त्या ठिकाणी प्रभाव असतो तो दिग्गज त्या ठिकाणी असतो. आता आपण बघाल, मी दिग्गज या अर्थाने सांगतोय की आता शिराळा मतदारसंघामध्ये गेल्या 52,000 मतं अपक्ष तिथल्या सम्राट महाडिकने घेतली होती मानसिंग नाईक आमदारांच्या विरोधात. तर ज्याचा मतदारांवर प्रभाव आहे, त्या विधानसभेवर प्रभाव आहे, त्या अर्थानं दिग्गज घेऊन, तर नाव मोठं आहे, राष्ट्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय नेता आहे, पण 10,000 पण स्वतःची मतं नसतात, त्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी जनाधार नसतो, तो असतो दिग्गज, पण मतदारसंघाच्या दृष्टीने तो दिग्गज नसतो. हाही आपण फरक त्या ठिकाणी समजून बरोबर आहे घेतला पाहिजे. सगळ्यांना एक गोष्ट प्रवीणजी, दिग्गज असतात, कर्तृत्वाने शून्य असतात. बरोबर आहे, आपण अगदी थोडक्यात हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. एकतर ठीक आहे, बरोबर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे ताई देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ताई, आजचे जे एक्झिट पोलचे अंदाज तुम्ही पाहिलेले असतील, येत्या काळातले काय गणितं असू शकतात हेही आपण पाहिलेलं असेल, आणि त्यानंतर आपल्याही गोटामध्ये चर्चेला सुरुवात झालेली असेल की काय अंदाज या सर्व एक्झिट पोलने वर्तवलेले आहे. तुमचा अंदाज आणि या एक्झिट पोलचा अंदाज मॅच होतोय का की विसंगत असू शकतो? मला असं वाटतं की लोकांनी आपला निर्णय घेतलेला आहे आणि 23 तारखेला तो निर्णय दिसणार आहे. आता त्यावर बोलणं फार प्रीमॅच्युअर असेल. एक मात्र नक्की आहे की या संपूर्ण निवडणुकीमध्ये सगळ्यात निर्णायक घटक जर कोणी असेल तर ते विदर्भ आणि मराठवाड्यातले शेतकरी आणि सोयाबीन आणि कापसाचा भाव हा ऐरणीचा प्रश्न असेल. आणि निवडणुका निर्णायक जर कोणी ठरवेल तर तो मराठवाडा विदर्भाचा शेतकरी ठरवेल असं मला वाटतं. नाही, पण सुषमाताई, महाविकास आघाडीचा नेमका काय आकडा असू शकतो? म्हणजे अनेक एक्झिट पोल्स मधनं अनेक आकडे समोर आले. लोकशाही रुद्रनं सुद्धा जो एक्झिट पोल केला त्यात जास्तीत जास्त 140 जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात असा अंदाज आहे. आपल्या मनातला नेमका त्याबद्दलचा एक आकडा काय, आणि तुमच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळू शकतात? दोन्ही आकडे तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. मला असं वाटतं की माझ्या पक्षाचा आकडा म्हणून जो असणार आहे तो साधारणतः मी 47 ते 55 मधला आकडा धरते. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आम्ही महाविकास आघाडी म्हणून विचार करतो त्यावेळेला तो आकडा जो आहे तो 153 ते 165च्या मधला आकडा मी महाविकास आघाडीचा धरते. आपण जे सातत्याने असं म्हणत आहात की भाजप एक सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून पुढे येईल, तर हे जरा समजून घ्यावं आपण की 288 जागांमध्ये
6 पक्षांपैकी सगळ्यात जास्त जागा जर कोणी लढवल्या असतील तर त्या भाजपाने जागा लढवलेल्या आहेत. जर त्यांनी ऑलरेडी जागा जास्त लढवलेल्या आहेत तर स्क्रीनवर त्या जागा दिसणं फार स्वाभाविक आहे. दुसरी गोष्ट अशी की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीची नीती आखली की त्यांच्याच पक्षातले म्हणजे शिंदे गटाचे लोक पाडण्यासाठी ज्या खेळ्या देवेंद्रजींनी केलेल्या आहेत. मग अगदी कोकणामध्ये विशाल परबांची फोन करून दीपक केसरकरांची सीट पडू दे, बाकीचं सगळं मी सांभाळून घेतो हे म्हणणं असेल, हे आपल्या मध्ये स्वतःमध्येच एक मोठं प्रमाण आहे की काय पद्धतीने घटक पक्षांनाच संपवण्याचा घाट भाजपने घातला, ज्याला अमित शहा सुद्धा दुजोरा देतात की 2024 का छोड़िए लेकिन 2029 को जो है वह हम अपने बलबूते पर चुनाव लढेंगे. ह्या सगळ्या गोष्टी फार मॅटर करतात आणि मला असं वाटतं की त्या सगळ्यांमध्ये सिंगल लार्जेस्ट तुम्ही दाखवताना भाजप दाखवता आणि सगळ्यात कमी दाखवताना अजितदादा दाखवता, याचा अर्थ भाजपाने अजितदादांना किंवा शिंदेना वापरून घेतलंय का आणि या दोघांची मदत घेत भाजपा स्वतः पुढे जाते का, असा सुद्धा एक वेगळा अर्थ ध्वनित होतो. प्रवीणजी, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना कोणत्या समन्वयातनं निवडणुका लढवली हे तुम्हाला त्या ठिकाणी 23 तारखेला निकाल लागल्यावरच कळेल. बरं, आता आपण वाटेल ते 23 तारखेपर्यंत अनुमान बांधू शकतो. 23 तारखेला आम्ही तिन्ही पक्ष त्या ठिकाणी आपापला स्ट्राईक रेट घेऊन त्या ठिकाणी मेजॉरिटी आम्ही त्या ठिकाणी आणणार आहोत आणि त्याच्यामुळे देवेंद्रजींची काय क्रेडिबिलिटी आहे, देवेंद्रजींची काय प्रतिमा आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा आताच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्या ठिकाणी दिसलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं शेवटी निवडणुका या जिंकण्यासाठी पार्टी लागते, पार्टीचं कॅडर लागतं, पार्टीचा विचार लागतो, नेते लागतात आणि मेन विकास लागतो. त्यामुळे आता विकास जर आपण बघाल, केंद्राच्या माध्यमातून राज्य सरकारला ताकद दिली गेली जी उद्धवजींच्या काळात नव्हती. त्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर शिंदे साहेब, देवेंद्रजी दादांनी त्या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारच्या विकासाच्या सिंचनात असेल, ऊर्जा खात्यात असेल, नगर विकास असेल, अगदी अर्थमंत्री म्हणून दादांनी आमदारांना त्यांच्या मतदारसंघात कोट्यवधीचा विकास निधी देणं असेल, असं विकासाभिमुख अशा प्रकारचं काम केलं. आणि त्याच्यामुळे निवडणुकीत यश मिळतं ते काय भावनिक वातावरण करून केवळ गद्दार, खुद्दार, गुवाहाटी, त्याच्यानंतर पक्ष चोरला, बाप चोरला, मला वाटतं इमोशनल फंडे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चालणार नाहीत. आताची तरुण पिढी जी राजकारणामध्ये आलेली आहे त्यांना बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल, तू आमच्यासाठी काय करतोस. ज्यावेळेला युवा वर्गाला प्रशिक्षणासाठी 10,000 रुपये मिळतात त्यावेळेला त्या युवाचं भविष्य त्या ठिकाणी शाश्वत होतं. शेतकऱ्यांना केवळ सन्मान निधी नाही तर शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आता कृषी पंपाचं वीज माफ केलं, आता अनेक गोष्टी शेतकऱ्यांसाठी करतोय. त्याचबरोबर गावचा पोलीस पाटील असेल, ग्रामसेवक असेल, आशा वर्कर्स असेल, अंगणवाडी सेविका असतील, या सगळ्या सर्वसामान्य घटकांचं मानधन वाढवून त्यांनाच दिलासा दिलाय. महिलांच्या बाबतीत तर त्या ठिकाणी आपण बघतोय संपूर्णपणे महाराष्ट्राचं चित्रच निवडणुकीचं या महिला भगिनींनी त्या ठिकाणी बदललंय. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी महिला भगिनींच्या योजनेला विरोध पहिला करायचा, लाडक्या बहिणीला 1,500 रुपये कुठून आणणार, तिजोरीवर ताण येतो आणि आपल्या अजेंड्यामध्ये सांगणार आम्ही 3,000 देणार. म्हणजे हे पैसे कुठून आणणार आहेत त्याचं काही गणित नाही. योजनेला विरोध करायचा, कोर्टामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी आपल्या कार्यालयात बोलून फॉर्मही भरून घ्यायचं. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या दुटप्पी दुघीनी भूमिका या ठिकाणी राष्ट्रवादी आपल्या महाविकास आघाडीच्या त्या ठिकाणी ज्या दिसल्या आहेत ते लोकांना आवडलेले नाही आहेत. आम्ही जे आणि एकनाथ शिंदे साहेबांची प्रतिमा, देवेंद्रजींचा अभ्यासूपणा, दादांचं आर्थिक नियोजन, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आमच्यात व्यवस्थित त्या ठिकाणी एकवाक्यता झालेली आहे, समन्वय झालेला आहे. आणि त्याचं तुम्ही बघाल निवडणुकीच्या प्रचारात असेल. बरं, तुमच्यात एकवाक्यता असल्याचं आपण म्हणताय. सुषमाताई मगाशी हसताय, त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित असल्याचं पाहायला मिळत आहे आणि बोलण्याशी नाही, त्या नेहमी हसत असतात. सुषमाताई, प्रवीण भाऊ असं म्हणाले
की निवडणुका इमोशनल होऊन जिंकता येत नसता, प्रॅक्टिकल काम करावं लागतं. जर तुम्हाला प्रॅक्टिकल काम करावं लागतं हे कळतं आणि इमोशनल करायचं नसतं निवडणुकीत, तर कटेंगे बटेंगे काय होतं? हां लाडका देवा भाऊ हा कोणाच्या भावनेला हात घालायचा प्रश्न होता, हे मुद्दे. आता अजून एक पुढे ते असं म्हणाले की इकडे 1500ला विरोध करता आणि 3000 देण्याचं गणित कसं करता. तर जरा सांगितलं पाहिजे की 4 आने की मुर्गी और 12 का मसाला करत, म्हणजे दिले 1500 आणि जाहिराती 15-15 लाखांच्या केल्या, तर तो जो जाहिरातींवरचा खर्च आहे, बॅनरबाजीवरचा जो खर्च आहे, 150 ते 200 कोटी रुपये हा जो तुमचा सरकारी वेगवेगळ्या चॅनलवरच्या जाहिरातींचा जो आकडा आहे, जो खर्च आहे, हा खर्च कमी केला ना की आपोआप 1500 ते 3000 देता येतात. त्यामुळे त्याची चिंता नसावी. हां आता तिसरा प्रश्न की देवेंद्रजी कसे विकास पुरुष आहेत. जर देवेंद्रजी विकास पुरुष असतील किंवा या निवडणुका खरंच तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार असाल, तर मग लोकसभेला तर निवडणुकीचा सूर सापडलाच नव्हता सोडा भाजपाला. आत्ताही तो सापडला नाही, कारण आधी त्यांनी लाडकी बहीण केलं, लक्षात आलं की हे पर्क्युलेट होत नाही. मग ते कटेंगे बटेंगेवर आलं, मग ते पर्क्युलेट होत नाही म्हटल्यावर मग पैसे वाटपाचं नाटक सुरू झालं. ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी विशाल परबांना केलेला फोन कॉल अख्ख्या महाराष्ट्राने ऐकला की दीपक केसरकरला पाडणं किती गरजेचं आहे, हे करायची गरज का पडली. किंवा विनोद तावडेंनी काल पैसे वाटप म्हणजे राष्ट्रीय महासचिवाला पैसे वाटप करायची गरज पडली. हे कशाचं द्योतक आहे. आणि विशेष बरं का की राहुल गांधीजींच्या प्रेस नंतर खरं तर त्या प्रेसला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्रातला भाजपाचा नेता पुढे येणं अपेक्षित होतं. उदाहरणार्थ चंद्रकांत पाटील असतील, सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील किंवा अजून कोणी असेल. पण हे कोणीच आले नाही उत्तर द्यायला. उत्तर द्यायला आले ते विनोद तावडेजी आले. म्हणजे बघा तावडे साहेबांना कसं तोफेच्या तोंडी दिलंय. तावडे प्रामाणिक आहेत. तावडे 5 कोटी आले तर 5 कोटी वितरित करणार आहेत. ते 5-50 लाख मारणार नाहीत याची खात्री आहे भाजपाला. कदाचित म्हणून पैसे वाटपासाठी त्यांना पाठवलं असेल. पण हितेंद्र ठाकूरने हे सांगणं की मला ही टीप भाजपच्याच लोकांनी दिली होती, याचा दुसरा अर्थ देवेंद्रजी स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी कुणाचाही बळी घेऊ शकतात. आतापर्यंत त्यांनी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचे बळी तर घेतलेलेच आहेत. काल त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे त्यांनी विनोद तावडेंचा बळी घेतलेला आहे. आणि एक मराठा नेतृत्व संपवण्याचं काय पद्धतीने करेक्ट कार्यक्रम देवेंद्रजींनी केला हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. सुषमाताई, याचं उत्तर प्रवीणजींकडनं आपल्याला घ्यावंच लागेल. प्रवीणजी थोडक्यात अर्धा अगदी थोडक्यात वेळ संपणार आहे आपली. मी अर्धा मिनिटात कन्क्लूड करतो. बरं बरं. आता ज्या लोकांनी हे सांगायला भारतीय सुरुवात जनता केली, पार्टीची खूप काळजी आहे. मी अर्ध्या मिनिटात संपवते. बोला सुषमाताई, मग जेव्हा ते लोक प्रवीणजींकडे मी असं जातो. म्हणतात की उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या सोबत गेले आणि उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सोबत गेले म्हणून हिंदुत्वाला धक्का लागलेला आहे वगैरे वगैरे. पण असं कधी भाजप विचार करत नाही का की भाजपच्या विश्वासार्हतेचं काय बरं. कारण ज्या भाजपचे अमित शहा आणि मोदीजी 70,000 करोड के घोटाले पे बात कर रहे थे, किंवा जिथे देवेंद्रजी म्हणत होते अजित पवार तो चक्की पिसिंग अँड पिसिंग, त्याच अजित पवारांच्या सोबत पहाटे किसिंग अँड किसिंग, की हे तुमच्या विश्वासार्हतेला धक्का लागत नाही का त्यावेळेला. तर ह्या सगळ्या मुद्द्यांचाही मला वाटतं महाराष्ट्राची जनता विचार करते. या वेळेला लाडकी बहीण, कटेंगे बटेंगे किंवा तुमचा कुठलाच मुद्दा चालणार नाही. यावेळेला चालेल ते कापूस आणि सोयाबीन या शेतकऱ्यांचे प्रश्न. बरं, अगदी थोडक्यामध्ये प्रवीणजी. मला वाटतं विश्वासार्हतेवर या ठिकाणी आमच्या बहीण सुषमाताई बोलतायत. सुषमाताईंचे जरा बाळासाहेबांवरची आणि शिवसेनेवरची भाषणं जरा काढा, ऐका, तुमच्याकडे रेकॉर्डवर असतील तेव्हा. तुमच्याकडच्या निलेश राणेंची पण काढा. आताचं बोलणं निलेश राणे म्हणजे काय आता बोलले ते बोलताना मध्ये नका बाळासाहेबांच्याबद्दल, बोलू. आता तुम्ही एक मीनाताई मिनिट बोलला, ठाकरेंच्याबद्दल ते नंतर पण बोला, काढा. नंतर सुषमाताई, बोला ना. प्रवीणजी, बोला. नंतर तुमच्याकडून अपेक्षा नाही अशी. मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. ऐकायची पण मानसिकता पाहिजे. आपण जेव्हा दुसऱ्याला घालून पालून बोलतो ना, तेव्हा आपली सत्यस्थिती पण ऐकायची मानसिकता त्या ठिकाणी पाहिजे. आणि तुम्ही त्या ठिकाणी आमच्या बळींची काळजी करू नका. आमचा पक्ष सक्षम आहे. आमच्या पक्षात एक कार्यपद्धती आहे, विचार पद्धती आहे.
तुमचा बळी गेला की काय ते बघा. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या ताईला वाटलं एवढी महाराष्ट्रभर आम्हाला तोफा गाजतायत, आमच्यावर टोकाच्या टीका करतायत. तुमचं काय झालं? तुमचं कौतुक झालं की सन्मान झाला? आता सुद्धा तुम्हाला किती सभा त्या ठिकाणी महत्त्वाच्या होत्या का? तर सुषमाताई आमच्या आक्रमक बोलतात, चांगल्या बोलतात. त्याच्यामुळे आपला बळी जातोय की काय याची आमच्या ताईची मला त्या ठिकाणी काळजी आहे. कारण मला काळजी असते, त्यांना माहित आहे माझी खरी काळजी असते. त्यांचं हेलिकॉप्टरचं झालं तेव्हा मीच या भावानी फोन केला. बरोबर. त्याच्यामुळे आता त्यांना काय त्यांचं स्पेस त्या ठिकाणी आता हळूहळू कमी व्हायला लागलंय. त्याच्यामुळे आता जर आम्हाला बोललं नाही तर ते कसं काय करणार? तर त्यांना एक तावडे साहेबांची काळजी. ताई तुम्ही माझा उल्लेख करायला पाहिजे होता, मी जसा तुमचा करतो, की विनोद तावडेंचं झालं त्या क्षणापासून प्रवीण दरेकर सतत त्या ठिकाणी बाजू मांडत होता. आता प्रवीण दरेकर मांडतोय, मग त्या ठिकाणी देवेंद्रजींची जर त्या ठिकाणी इच्छा असती तर प्रवीण दरेकर मांडेल का? त्याच्यामुळे महाराष्ट्राला नीट कळतं. आता तुम्ही मॅनिप्युलेशन चांगलं करता, याच्याविषयी तुमचं कौतुक आहे, तो तुमचा हातखंड आहे. परंतु त्या ठिकाणी सारखं मॅनिप्युलेशन पण जसं लोकसभेला आपण फेक नॅरेटिव्ह केलं, चालून गेलं, विधानसभेला नाही चाललं. 23ला आपण कुठल्या तरी चॅनलवर असू, बरोबर तेव्हा आपण त्या प्रवीणजी ठिकाणी लोकशाहीवरच करू आपण ही चर्चा. लोकशाहीवरतीच ही चर्चा करूयात. प्रवीणजी आणि सुषमाताई आपण ही चर्चा परत लोकशाहीवरच करू, 23 तारखेला आपण करू. एकच मुद्दा. हा बोला ना प्रवीणजी बोला. आहे की जेव्हा आम्हाला बोलत असताना ना त्या ठिकाणी उलेमा कौन्सिल 17 मागण्या त्या ठिकाणी मागतं काँग्रेसकडे, ज्याच्यामध्ये मुस्लिमांना आरक्षण द्या, त्या ठिकाणी दंगली झाल्या 12 ते 24च्या त्यांचे गुन्हे मागे घ्या. तो येऊन आमचा नोमानी त्या ठिकाणी तुमचा बोलतो की महाराष्ट्र जर या ठिकाणी साफ झालं, दिल्लीचं तख्त साफ करू. आता हे जे धार्मिक रंग देतात, बाळासाहेब आदरणीय हिंदू हृदय सम्राट होते, याच्याविषयी तुम्हाला काही वाटत नाही. म्हणजे खुर्चीसाठी तुम्ही एवढे त्या ठिकाणी आदळे झाले असाल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो काय, आता तुम्ही सांगा मला, प्रणितीताई शिंदेनी तुमच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या कॅन्डिडेटच्या विरोधात अपक्षाला मदत केली, ही तुमची एक वाक्यता. आणि आम्हाला तुम्ही सांगताय हम सब एक आहे, कटेंगे. बरं प्रवीणजी, हे भावा बहिणीचं जे already नातं आहे ना, एकमेकांमध्ये महाराष्ट्र उद्भवले आज गेलेले बघतोय. येत्या 23 तारखेला देखील तुम्ही यावं आणि यावरती सविस्तर चर्चा करावी. भावा बहिणींचं नेमकं हे मत आणि हे नातं अवघ्या महाराष्ट्राला 23 तारखेला देखील पाहायचं आहे. मात्र वेळात वेळ काढून खरोखर महा एक्झिट पोल वरती चर्चा करण्यासाठी आमचे स्टुडिओत आलेले हे सर्व मान्यवर, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. आणि ऑनलाईन पद्धतीनं का होईना आमच्याबरोबर जोडले जाणारे तुम्ही मान्यवर, तर सुषमाताई खूप खूप धन्यवाद आमच्याबरोबर जोडल्या गेलात त्यासाठी. संजयजी आवटे आपलेही धन्यवाद. आणि प्रवीण दरेकर जे आपले विशेष आभार, कारण व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढत लोकशाही मराठीला आपण वेळ दिला त्यासाठी. आणि येत्या 23 तारखेला आम्ही ओपन आमंत्रण आमच्या सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून या सर्व दिग्गज मंडळींना पुन्हा एकदा करतोय. मात्र आजच्या या संपूर्ण महा एक्झिट पोलमध्ये एक गोष्ट लक्षात येते अजिंक्य, की 23 तारखेला येणारे निकाल हे अतिशय महत्त्वाचे असतील. आणि अशाच प्रकारे नॉन स्टॉप हे निकाल, त्यांचं विश्लेषण येत्या 23 तारखेला सकाळी 6 वाजल्यापासून अविरत आमची संपूर्ण टीम आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर आजच्या विशेष चर्चा सत्रामध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी.